पेठच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी केलाय। देशमुख कुटुंबीय कारागृहामध्ये प्रशासनाकडे वाल्मिक बद्दलचं सीसीटीव्ही फुटेज मागणार आहेत। जेलमधील कर्मचारीच आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला सहकार्य करतायत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल, वेगवेगळ्या सुविधा येत असतील तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठेतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतंय ना, कशाला तिथे त्यांना ठेवायचंय। वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलाय काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे। तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही। 2 पोरं दररोज अटकेत जायची, मग 2 दिवस जेलमध्ये राहायची, मग त्यांना जेल कस्टडी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं। मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायची। मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ, मग एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, मग बाकीच्यांनी हवा घालायची, मस्त जेवण येणार, कारण तो आजारी आहे, आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची, मजा आहे। अरे पण खून पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच। आपण येडे आहोत, येडे उगाच बोंबलतो। वाल्मिकच्या गँगमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे। ज्ञानेश्वर डोईफोडे आणि कृष्णा ढाकणे नावाचे त्यांनी व्यवस्थित बडदास्त त्यांची ठेवली आहे। त्यांना नाश्त्यापासनं खाण्यापासनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत। त्यांचा सीसीटीव्ही बंद करून त्यांना ते सगळं दिलं जातंय। त्यांच्या कोण येतंय कोण जातंय काही पत्ता नाहीये। वकिलांच्या नावाखाली बाहेरचे लोक येऊन भेटतायत। हा व्हीआयपी नाहीये, हा व्हीव्हीआयपी आहे, म्हणजे एका मंत्र्याचा सारथी आहे। धनंजय मुंडे याचा तो होल अँड सोल त्याचा सारथी येतो आणि त्याला व्हीआयपीच नाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट सध्या चालली आहे। मकोका लागल्यावर जसं मी पहिल्या दिवशीपासून म्हणते की त्यांना अंडा सेलमध्ये मूव्ह करायला हवं, जे औरंगाबाद, नाशिक किंवा मुंबईला आहे, पण तसं न करता बीडच्या कारागृहात अगदी आदेश असताना ठेवलं गेत आहे। ह्याला म्हणतात राजकीय दबाव।